second effect of hard water on the boiler, that is second effect, it is the caustic embrittlement. Embrittlement means what? Weakening of a metal. म्हणजे ते मेटल वीक होतं. आता म्हणजे ते कशामुळे वीक होतं? तर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ कॉस्टिक सोडा. ओके. आता caustic embrittlement means it is the phenomena in which the boiler metal becomes weak or becomes brittle due to the presence of soda within the water. ओके. आता सोडा म्हणजेच काय? सोडियम कार्बोनेट. सोडियम Na2CO3. आता आपल्याला कॉज लक्षात आलं. काय होतं? कॉस्टिक इम्ब्रिटलमेंट होतं. ते कशामुळे होतं? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ सोडा, दॅट इज सोडियम कार्बोनेट प्रेझेंट इन टू द वॉटर. कॉज आपल्याला कळालं. सोडियम कार्बोनेट जे काही पाण्यामध्ये असतं त्याच्यामुळे काय होतं? त्याचं काय होतं? त्याच्यामुळे इम्ब्रिटलमेंट होते. म्हणजे काय होतं? मेटल हा वीक होतो. त्याला म्हणायचं कॉस्टिक इम्ब्रिटलमेंट. कॉज कळालं सोडियम कार्बोनेट. आता ही सोडियम कार्बोनेट कुठून यायला? तर आपण लास्ट प्रोसेसमध्ये बघितलं होतं. लास्ट प्रोसेस ऑफ सॉफ्टनिंग ऑफ हार्ड वॉटरमध्ये आपण बघितलं होतं लाईम सोडा प्रोसेस. त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं? पाण्याला सॉफ्ट करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये सोडियम कार्बोनेट ॲड केलं होतं. ओके. दिस सोडियम कार्बोनेट means it is nothing but the soda. That excess of sodium carbonate which is present into the hard water, that is H2O. Okay. There is a formation of twice NaOH and carbon dioxide it is given out. म्हणजे हे NaOH म्हणजेच काय? दिस इज द कॉस्टिक सोडा. सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजेच इट इज द कॉस्टिक सोडा. ओके. म्हणून याला काय म्हटलंय? कॉस्टिक इम्ब्रिटलमेंट. हा कॉस्टिक सोडा कसा तयार झाला? की जेव्हा आपण सॉफ्टनिंग ऑफ हॉट वॉटरची लाईम सोडा प्रोसेस होती त्यामध्ये आपण वॉटर सॉफ्ट करण्यासाठी आपण काय वापरलं होतं? सोडा वापरला होता, सोडियम कार्बोनेट. जेव्हा हा सोडियम कार्बोनेट पाण्याबरोबर रिॲक्ट होतो तर तिथे आपल्याला सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे काय? कॉस्टिक सोडा तयार होतो. म्हणजे काय? देयर इज एक्सेस ऑफ सोडियम कार्बोनेट रिॲक्ट्स विथ द वॉटर अँड देयर इज अ फॉर्मेशन ऑफ कॉस्टिक सोडा. आणि या कॉस्टिक सोड्यामुळे तो मेटल ब्रिटल होतो. त्याची काय होतं? ते झीज होते त्या मेटलची, जे ठिसूळ बनतो. म्हणून त्याला काय म्हणतात? कॉस्टिक इम्ब्रिटलमेंट. ओके. मग ही ड्यू टू द इन्क्रीजेस द पर्सेंटेज ऑफ कॉस्टिक सोडा, दॅट इज द अल्कलिनिटी ऑफ वॉटर इन्क्रीजेस. अल्कलिनिटी ऑफ वॉटर इन्क्रीजेस म्हणजेच काय? त्या वॉटरचा pH हा इन्क्रीज होतो. त्या pH इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं? दॅट excess amount of carbon, that is caustic soda, it is going to penetrate into the cracks and crevices which are developed into the boiler. म्हणजे जे बॉयलरमध्ये जे काही क्रॅक्स डेव्हलप होतात, जे सतत वापरामुळे त्या बॉयलरला क्रॅक्स डेव्हलप होतात. आता जर सपोज हे बॉयलर जर का असं असेल, ह्या बॉयलरला इथे असे क्रॅक डेव्हलप झाले, हे असे क्रॅक्स डेव्हलप होतात. हे क्रॅक डेव्हलप झालेले असतात त्या बॉयलरला. आणि मग ह्याच्यामध्ये काय होतं? ॲज द पर्सेंटेज ऑफ कॉस्टिक सोडा इन्क्रीजेस विदिन द वॉटर, दॅट अलॉंग वेन द वॉटर इव्हॉपरेट्स विदिन दॅट. आपण काय करतो? टेम्परेचर वाढवलेलं असतं. वेन द वॉटर वी आर गोइंग टू इव्हॉपरेट, अलॉंग विथ दॅट इट कॅरीज द कॉस्टिक सोडा. हिअर द पर्सेंटेज ऑफ कॉस्टिक सोडा गोज ऑन इन्क्रीजिंग. आणि जेव्हा ते इव्हॉपरेट होत असतात त्यावेळी इथे कॉस्टिक सोडा जाऊन पेनिट्रेट होतो. जो काही कॉस्टिक सोडा तयार झालेला आहे दॅट इज गोइंग टू पेनिट्रेट इन टू द क्रॅक्स और क्रिवायसेस डेव्हलप्ड इन टू द बॉयलर. आता ही बॉयलर आपण जर मोठ्या फॉर्ममध्ये बघते, मी दाखवते तुम्हाला. आता जर का ही बॉयलर असेल तर इथं काय झालं? सततच्या वापरामुळे इथे असे आपल्याला क्रॅक्स डेव्हलप झाले. म्हणजे इथे आता असा क्रॅक डेव्हलप झाला. जेव्हा ह्या पाण्यामध्ये आपण काय आहे? इथे काय आहे? कॉस्टिक सोडा आहे, म्हणजेच काय? NaOH आहे. हिअर कॉस्टिक सोडा, ह्या पाण्यामध्ये कॉस्टिक सोडा आहे. इथं काय झालं? पर्सेंटेज ऑफ कॉस्टिक सोडा वाढला. त्यामुळे व्हेनेवर दिस वॉटर गोइंग टू इव्हॉपरेट होत असताना दॅट कॉस्टिक सोडा इट इज गोइंग टू पेनिट्रेट इन टू द क्रॅक्स अँड क्रिवायसेस डेव्हलप्ड इन टू द बॉयलर. याच्यामध्ये जाऊन ते पेनिट्रेट होतात अँड दॅट ॲक्युमुलेट एट द इनर सरफेस ऑफ दॅट मेटल. आता हे मेटल काय एक्सपोज झाला, जिथे क्रॅक्स डेव्हलप झाले, जिथे क्रिवायसेस डेव्हलप झाले किंवा दोन गॅपमध्ये, जरी एक बॉयलर आपण दोन पार्ट्समध्ये जर आपण त्याला जॉईंट केलेला असेल, त्या जॉईंटमध्ये जो काही गॅप असतो तिथं तो मेटल सरफेस हा
एक्सपोज होतो. म्हणजे तो कुठला आहे, तर सपोज आयर्न मेटल आहे, आयर्न मेटलने आपला बॉयलर तयार झाला आहे, मग तो आयर्न मेटल इथे एक्सपोज झाला आहे. एक्सपोज झाल्यामुळे काय, कारण त्याच्यामध्ये क्रॅक डेव्हलप झाला आहे, त्यामुळे एक्सपोज झाला आणि दॅट आयर्न मेटल कम्स इन टू द कॉन्टॅक्ट विथ कॉस्टिक सोडा. त्याच्यामुळे तिथे काय तयार होतं, सोडियम फेरेट तयार होतं. आय विल शो दॅट इन टू द फॉर्म ऑफ रिॲक्शन. ओके, मग इथे काय होतं, कॉन्सन्ट्रेशनचं करोजन होतं, कॉन्सन्ट्रेशन करोजन होतं. म्हणजे इथं काय होतं, इथं दिस जो काही एक्सेस मोठा पार्ट आहे दॅट इज बॉयलरचा, त्या बॉयलर पार्टमध्ये इथं NaOH कॉस्टिक सोड्याचं पर्सेंटेज इथं लोअर आहे, इथं लोअर पर्सेंटेज ऑफ कॉस्टिक सोडा आहे आणि इथं हायर पर्सेंटेज ऑफ कॉस्टिक सोडा आहे. का, कारण इथं एरिया कमी आहे आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ मेटल इथं जास्त आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट कॉस्टिक सोडा इथं वाढला आहे, इथं एरिया जास्त आहे, त्या बॉयलरचा एरिया जास्त आहे, परंतु सोडियम हायड्रॉक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. ओके, मग दॅट्स वाय दिस बिगर पार्ट ॲक्ट ॲज अ कॅथोड अँड दिस लोअर पार्ट म्हणजे स्मॉल पार्ट जो आहे दॅट ॲक्ट ॲज अ ॲनोड. इथे तिथं मेटलचं ऑक्सिडेशन होतं, जिथं मेटलचं ऑक्सिडेशन होतं तिथे करोजन होतं. ओके, म्हणजे हा ॲनोड म्हणून ॲक्ट झाला. हा जो काही स्मॉल पार्ट होता दॅट ॲक्ट ॲज अ ॲनोड अँड दिस बिग पार्ट इट ॲक्ट ॲज अ कॅथोड. आणि आपल्याला माहिती आहे ॲनोडचं करोजन होतं, मग इथे करोजन व्हायला सुरुवात होते अँड ॲज द टाइम पासेस द करोजन गोज ऑन इन्क्रीजिंग. ह्या मेटलचं करोजन वाढत जातं आणि ड्यू टू दॅट करोजन ऑफ टोटल बॉयलर गोज ऑन इन्क्रीजिंग. बॉयलरचं करोजन वाढत जातं. दिस इज द, बट हे कशामुळे झालं, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ कॉस्टिक सोडा. कॉस्टिक सोडा कुठून आला, तर बिकॉज वी आर गोइंग टू ॲड द सोडा विदिन द सॉफ्टनिंग ऑफ हार्ड वॉटर. त्या प्रोसेसमध्ये आपण सोडा ॲड करतोय, त्या सोड्यामुळेच सोड्याचं वॉटरशी रिॲक्शन झाल्यानंतर त्याचं कॉस्टिक सोडा झाला आणि ह्या कॉस्टिक सोडामुळे इथे त्या मेटलचं बॉयलर मेटल दॅट इज आयर्न मेटलचं कोरोजन झालं. दॅट्स वाय दिस मेथड इट इज नोन ॲज अ कॉस्टिक इनब्रिटलमेंट. म्हणजे त्याच्यामुळे त्या कॉस्टिकमुळे तो जो काही आयर्नचा मेटल आहे तो ब्रिटल झाला, म्हणजे तो ठिसूळ बनला. ठिसूळ बनल्यामुळे त्याला काय झाले, क्रॅक्स डेव्हलप झाले. क्रॅक्स डेव्हलप झाले म्हणजे अजून करोजन वाढायला लागलं, तिथे क्रिवायसेस असतील, क्रॅक्स असतील, ते त्याच्यामुळे तिथं करोजन वाढायला लागलं. दॅट्स वाय इट इज नोन ॲज अ कॉस्टिक इनब्रिटलमेंट. कशामुळे झालं, ड्यू टू इन्क्रीज इन द अल्कलिनिटी ऑफ द वॉटर. इथं काय झालं, पाण्याचं अल्कलिनिटी वाढल्यामुळे त्या कॉस्टिकचं इम्ब्रिटल, त्या मेटलचं काय झालं, इम्ब्रिटलमेंट झालं. मेटल हा ब्रिटलनेस तयार झाला. इम्ब्रिटल मीन्स विकनिंग ऑफ मेटल, मेटल हा वीक झाला, त्याच्यामुळे इथे काय झालं, कॉस्टिक इनब्रिटलमेंट झालं. म्हणजे आता आपण ते रिॲक्शनच्या फॉर्ममध्ये जर का आपल्याला बघायचं असेल तर दॅट इज Fe reacts with caustic soda, that is twice NaOH. I told you I will explain that reaction. Fe म्हणजे इथं जिथे क्रॅक्स डेव्हलप झाले तो मेटल एक्सपोज झाला. कोणाला एक्सपोज झाला, तर या सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर त्याचं एक्सपोजर झालं. त्याच्यामुळे इथे काय झालं, सोडियम फिरेट तयार झाला, दॅट इज Na2FeO2 and here hydrogen gas it is given out. This is known as sodium ferrate. This is known as a sodium ferrate. इथे एक्सपोजर झाल्यामुळे या मेटलच्या इथे सोडियम फिरेट तयार झाला. दॅट इज द करोडेड पार्ट ऑफ दॅट मेटल. ओके, आता आपल्याला प्रॉब्लेम लक्षात आला. ओके, ते कशामुळे झालं तेही लक्षात आलं. तर आता याच्यावरती सोल्युशन काय आहे, कॉस्टिक इनब्रिटलमेंटच्या वरती सोल्युशन काय आहे, कॉज काय आहे, कॉस्टिक सोडा कशामुळे झाला, म्हणजे सोडियम कार्बोनेटमुळे कॉस्टिक सोड्यामध्ये कन्वर्ट झालं, त्यामुळे इनब्रिटलमेंट झालं. मग या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय आहे, एक्झॅक्टली याच्यामध्ये काय झालंय, तर त्या वॉटरचा pH वाढलाय, म्हणजे त्याचं द वॉटर बिकम्स मोर अल्कलाइन. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार, तो pH आपल्याला ॲडजस्ट करावा लागणार. त्या वॉटरचं pH आपल्याला 8 to 9 मध्ये त्याचा pH हा मेंटेन ठेवावा लागेल. ओके, म्हणजे त्यामुळे काय होईल, अल्कलिनिटी मीन्स वी हॅव टू रिड्यूस द अल्कलिनिटी ऑफ द वॉटर. पहिला पॉईंट लक्षात आला. पहिलं सोल्युशन काय, वी हॅव टू रिड्यूस द pH ऑफ दॅट वॉटर. सेकंड आहे आपल्याला काय, कशामुळे झालं, मेन कॉज काय होतं, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ सोडा.
सोडियम कार्बोनेट त्या पाण्यामध्ये असल्यामुळे आपल्याला काय झालं, त्याचं कन्व्हर्जन कॉस्टिक सोडामध्ये झालं आणि या कॉस्टिक सोड्यामुळे ब्रिटलनेस वाढला. म्हणून आपल्याला काय करावं लागणार, इन्स्टेड ऑफ सोडियम कार्बोनेट, ह्या सोडियम कार्बोनेटच्या ऐवजी वॉटर सॉफ्टनिंग प्रोसेसमध्ये आपल्याला याच्याऐवजी आपल्याला सोडियम फॉस्फेट वापरता येईल. म्हणजे कार्बोनेटच्या ऐवजी आपण काय केले, सोडियम कार्बोनेटच्या ऐवजी या सोड्याच्या ऐवजी आपण काय वापरलं, सोडियम फॉस्फेट. मीन्स सोडियम कार्बोनेट इट इज रिप्लेस्ड बाय सोडियम फॉस्फेट. त्याच्यामुळे काय होईल, तिथे आपल्याला कॉस्टिक सोडा तयार होणार नाही आणि त्या मेटलचं ब्रिटलनेस होणार. दोन गोष्टी झाल्या, एकतर पीएच आपण ऍडजस्ट केला, पीएच ऍडजस्ट केल्यामुळे अल्कलिनिटी कमी केली आपण पाण्याची, कारण मेनली हे अल्कलाइन वॉटर जास्त झाल्यामुळे त्याचं काय होतं, तर कॉस्टिक इम्ब्रिटलमेंट होत होतं. म्हणून आपण काय केलं, पहिल्यांदा त्याची अल्कलिनिटी ऍडजस्ट केली, म्हणजे 8 to 9च्या रेंजमध्ये ते वॉटर काय केलं, अल्कलाइन फॉर्ममध्ये ठेवलं. ओके, त्याच्यापेक्षा फर्दर आपल्याला अल्कलिनिटी वाढवायची नाही. सेकंड मेन कॉज काय होतं, इट कॉजेस ड्यू टू प्रेझेन्स ऑफ सोडियम कार्बोनेट. मग आपण काय केलं, सोडियम कार्बोनेटलाच रिप्लेस केलं. ते कशाने रिप्लेस केलं हे सोडियम कार्बोनेटला, तर सोडियम फॉस्फेटने आपण सोडियम कार्बोनेटला रिप्लेस केलं, जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला कॉस्टिक सोडा तयार होणार नाही. ओके, दोन गोष्टी झाल्या. आणि थर्ड एक होतं की त्याच्यामध्ये जे काही कॉस्टिक सोडा होता तिथं जे बॉयलरला क्रॅक्स आणि क्रिवायसेस डेव्हलप व्हायचे, त्याच्यामुळे पण कोरोजन वाढायचं. मग आता काय करायचं, त्या पाण्यामध्ये आपल्याला काय ऍड करायचं, त्याच्यामध्ये आपल्याला लिग्निन अँड टॅनिन, लिग्निन अँड टॅनिन, लिग्निन अँड टॅनिन ऍड करायचं त्या हार्ड वॉटर त्या पाण्यामध्ये. त्याचं रिझन काय आहे की लिग्निन अँड टॅनिन ब्लॉक्स द क्रिवायसेस अँड द क्रॅक्स विच आर प्रेझेंट इन टू द बॉयलर. बॉयलरमध्ये जे काही क्रॅक्स किंवा असे क्रॅक्स डेव्हलप झालेले होते किंवा क्रिवायसेस म्हणजे जो गॅप होता तो गॅप भरून काढण्यामुळे, ते गॅप भरून काढण्याचं, त्या गॅपला ब्लॉक करायचं काम कोण करतं, लिग्निन अँड टॅनिन. हे एमसीक्यू साठी विचारलं जातं. विच materials are used to black the cracks and crevices developed into the boiler. Remember the names, that is lignin and tannin are used to block the cracks and crevices developed into the boiler. त्याच्यामुळे ते काय झालं, जे काही क्रॅक्स आणि क्रिवायसेस डेव्हलप झाले होते ते ब्लॉक केलं त्यांनी. त्यामुळे त्याच्यावरती कॉस्टिक सोडा हा ॲक्युमुलेट होणार नाही, त्यामुळे त्याचं फर्दर कोरोजन होणार नाही. कारण इथे क्रॅक डेव्हलप झाला म्हणजे तो मेटल एक्सपोज झाला, मेटल एक्सपोज झाला आणि तो जर का त्याच्या संपर्कात आला तर त्याचं कोरोजन होऊ शकतं. म्हणून आपल्याला ह्या 3 टेक्निक्स वापरायच्या टू रिड्यूस द कॉस्टिक इम्ब्रिटलमेंट. फर्स्ट, we have to maintain the alkalinity of the water. It is ranges between 8 to 9. Okay. Second, instead of sodium carbonate, we have to use sodium phosphate for the softening the hard water. दोन remedies झाल्या. And third आहे to block the cracks and crevices developed into the hard, that is into the boiler. We have to add, that is lignin and tannin, to block the cracks and crevices developed into the boiler. त्यामुळे काही कॉस्टिक इम्ब्रिटलमेंट ही थांबेल, मेटलचं जे काही डिके होणार आहे ते थांबेल. ओके, this is all about the effect of hard water on the boiler. First of all, we seen the dissolved salt, that is corrosion of a boiler, that is the first effect. Within that we have seen that is the corrosion due to the, that is dissolved oxygen, dissolved carbon dioxide and dissolved salt. And secondary we have seen that is effect of hard water on the boiler, that is second effect, that is the caustic embrittlement. Second, it is the caustic embrittlement. Remaining 2 parts will discuss into the next lecture, that is the second, that is the formation, priming and foaming, and scale and sludge formation will discuss to the next lecture. Okay, thank you.